हॅलो फ्रेंड्स, तुम्ही जर एक स्टे बघत असाल जिथे तुम्ही फिरता पण येईल, तुम्हाला राहता पण येईल आणि स्वतःसाठी एन्जॉय करता येईल असा एक विला बघत जर असाल तुम्ही, तर पवनामध्ये एक विला आहे. तो खूप सुंदर विला आहे. 5 BHK आहे. मला ते इतका आवडला की असं वाटलं की मी परत त्या विल्याला जावं. आणि हा बघा स्विमिंग पूल आहे. हा सेकंड फ्लोअरला आहे बरं का. त्यालाच 2 बेडरूम पण आहेत आणि हा हॉल आहे. खूप मोठा हॉल आहे बरं का. दिसायला इथे कमी दिसत असेल, पण तो समोर इतका मोठा हॉल आहे की तुम्ही आरामात तिथे एखादा प्रोग्राम करता. ह्या बाल्कनी आहे, हॉललाच अटॅच आहे आणि खूप सुंदर आहे. गार्डन पण दिले मुलांसाठी, गेम झोन पण आहे मुलांसाठी. इथे निवांत तुम्ही बसू शकताय, इथे तुम्ही पार्टी करू शकताय. आणि असे बघा, तुम्ही असे मोठे माणसं असून सुद्धा तुम्ही असे झोके खेळू शकताय. पण लहान मुलांचे आहेत, नका खेळू, ते तुटायचा. पण आता माझ्या जिजूंना कोण सांगणार, ते बसले आहेत, आता ते पण लहानच समजायचं. हा आला पप्पा पप्पा मला पण खेळायचा आहे झोका. आणि हा आहे माझा भाऊ, तिकडून तो आलेला, तो माझा भाचा होता. खरं तर मी खूप एक्सायटेड आहे की मला पूलमध्ये जायचं होतं. मी आधीच बोलले होते की मी गेले आम्ही पूलमध्ये जाणार आहे. पण आता आम्ही आत्ताच एंटर करतोय, अजून बॅगा पण व्यवस्थित. गुड मॉर्निंग. आणि हा आहे माझा सेकंड डे इथला. माझ्या मुलीची बड्डेची पार्टीही झाली रात्री, पण तो व्हिडिओ काढता नाही आला जास्त, कारण की आम्ही खूप वेळ पूलमध्येच होतो. 6:30 आम्हाला तिथेच वाजले. पटापट तयारी केली बड्डे सेलिब्रेशनसाठी आम्ही, कारण की डेकोरेशनवाले पण आलेले होते. डेकोरेशन पण झालं होतं तिचं बड्डेचं, तर त्यामुळे काही व्हिडिओ जास्त काढलेले नाही, पण फोटो वगैरेच काढलेले आम्ही. आणि रात्री खूप उशीर झाला झोपायला, पण झोप इतकी सुंदर आली रात्री. आणि बघा, मी सकाळी मला उठवत नव्हतं, पण वारा इतका सुटला होता, मी डायरेक्ट गॅलरी घेऊन बसले. आणि थोडा पाऊस पण येत होता. आणि हा बघा, मला तर इतका आवडला ना विला, इतका आवडला ना. मी घर बांधेल पण असंच बांधेल, इतका सुंदर विला आहे. आता माझे इथं मिस्टर आणि मुलं झोपलेलेच होते, माझी तर झोप गेली. अजून हे झोपलेलेच आहेत. तुम्हाला रूम दाखवते मी. हे बघा, हे सेकंड फ्लोअरला आहे आणि बघा झोपेतनं सुटलेली अजून. हा आहे एक रूम, तिथे AC, तुम्हाला एसीत झोपायचं तर एसीत झोपा. वरती फॅन पण आहे. आणि हा वरचा फ्लोअर आहे. तुम्हाला मागच्या ह्याच्यात तुम्हाला खालचा फ्लोअर दाखवला, आता हा वरचा बघा. इथे पण 2 बेडरूम आहेत आणि 5 BHK म्हटल्यावर अजून एक बेडरूम आहे, तो सगळ्यात खाली आहे. जिथे गेम झोन आहे ना, त्यालाच अटॅच एक बेडरूम आहे, तो पण खूप सुंदर आहे. आणि हे आहे इथलं बाथरूम. आणि प्रत्येक रूममधलं बाथरूम एकदम क्लीन आणि खूप सुंदर आहे बाथरूम. आणि मला माहीत नव्हतं की इथे आशाचे एक बटन दिसते, तिथे लाईट लागते, हे मला माहीत नव्हतं. माझ्या मिस्टरांनी मला नंतर सांगितलं. इथे गरम पाणी करा आणि गार पाणी अंघोळ करा, काही टेन्शन नाही आहे. पण मला बाथरूम पण मी एक विचार केला की माझं बाथरूम पण मी असंच करणार आहे. इतकं सुंदर बाथरूम. आणि बाथटबमध्ये तर मी अंघोळ केली आणि इतकी छान वाटलं ना, काय सांगू तुम्हाला. खूप सुंदर विला आहे. एकदा नक्की जा तुम्ही इथे.